उमेदवार ठाकरे गटाकडनं घोषित करण्यात आले। वेदांत नेब आपल्या सोबत आहेत। वेदांत, विविध प्रकारची यादी आपल्याला पाहायला मिळते, ज्यामध्ये तू नाव सांगितलं की बुलढाणा मध्ये नरेंद्र खेडेकर, यवतमाळ वाशिम मध्ये संजय देशमुख आहेत, मावळ मध्ये शिवसेना ठाकरे प्रवेश केला होता। त्यासोबतच सांगलीची जागा जी अडचणीची होती कारण तिढा त्या ठिकाणी कायम होता, तर शिवसेना ठाकरे गटाने चंद्रहार पाटील यांचं नाव जाहीर करण्यात आलेलं आहे। हिंगोलीमध्ये आता उद्धव ठाकरे यांनी दौरा केला होता, त्यामध्ये नागेश पाटील आष्टीकर यांचं नाव, तर संभाजीनगरमध्ये चंद्रकांत खैरे यांचं नाव आता निश्चित करण्यात आलेलं आहे। कारण तिथे काहीशी नाराजी व्यक्त केली होती, मात्र आता जो निर्णय घेण्यात आलेला आहे त्यामध्ये चंद्रकांत खैरे यांचं नाव जाहीर करण्यात आलेलं आहे। धाराशिवमध्ये आपण बघतो ओमराजे निंबाळकर यांना पुन्हा एकदा संधी दिली आहे, विद्यमान खासदार ते आहेत। शिर्डीमध्ये शिवसेना ठाकरे गट प्रवेश केला होता। नाशिकमध्ये आपण बघतो राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी देण्यात आली होती, यामध्ये करंजकर यांचं नाव सुद्धा होतं। एक छोटीशी अपडेट वेदांत, एक छोटीशी अपडेट देते। संजय राऊतांचं उमेदवारी घोषित करतानाचं जे ट्विट आहे यामध्ये आपल्याला 16 नावं लिस्टमध्ये दिसत आहेत। सांगलीपर्यंतची ही नावं आहेत, परभणीपर्यंतची, पण त्यांनी ट्विटमध्ये असंही म्हटलंय की 17 उमेदवार आहेत। मुंबई दक्षिण मध्यमधनं अनिल देसाई यांच्या सुद्धा उमेदवारीची घोषणा संजय राऊतांनी आपल्या ट्विटमधनं केली आहे। वेदांत, नक्कीच ज्या प्रकारे आपण बघितलं दक्षिण मध्य मुंबईमध्ये सुद्धा चर्चा चालू होती, काँग्रेसने सुद्धा या ठिकाणी दावा केला होता, मात्र जाहीर करण्यात आले आहेत, ज्यामध्ये तुझं सांगितलं की अनिल देसाई यांचं नाव सुद्धा म्हणजे राज्यसभेचे खासदार होते, त्यानंतर आता समोर शिवसेना शिंदे गटात जर राहुल शेवाळे उमेदवार असतील तर त्यांच्या विरोधात शिवसेना अनिल देसाई हे निवडणूक लढवतील। त्यामुळे आपण जर बघितलं तर 17 उमेदवार, यातील काही जे उमेदवार होते त्यांची उमेदवारी ही उद्धव ठाकरे यांनी दौऱ्या दरम्यान जाहीर केली होती, फक्त लिखित स्वरूपात म्हणजे यादी स्वरूपात ही येणं बाकी होती आणि आज अखेर ही यादी जाहीर केली होती। तर ही यादी कालच जाहीर होणार होती, मात्र वंचित बहुजन आघाडीची नेमकी भूमिका काय आहे हे लक्षात घेऊन ही यादी जाहीर करणार होते। मात्र आता आपण बघतोय की 17 उमेदवार शिवसेना ठाकरे गटाचे, एकूण 22 जागा शिवसेना ठाकरे गट लढवणार आहे, त्यातील 17 उमेदवारांची यादी आता शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने जाहीर करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये काही माजी खासदार असतील, विद्यमान खासदार असतील आणि काही नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे। ज्ञानदा, बरोबर आहे, आणि मुंबईतल्या 6 जागांपैकी 4 जागा या ठाकरे गटाकडे असतील, ही सुद्धा एक मोठी बाब आहे। अक्षय भाटकर सुद्धा आपल्या सोबत आहेत। अक्षय, काय अपडेट्स आहेत तुझ्याकडे? यामध्ये या यादीमध्ये एक महत्वाची जी लढत जी होणार आहे, संभाव्य लढत ती कल्याणची आहे। त्या कल्याणच्या लिस्ट बद्दल अजूनही उमेदवार जो आहे तो ठरला नाही, ही सगळ्यात मोठी गोष्ट या यादीमधली बघावी लागेल। आणि कल्याणमध्ये अजूनही केदार दिघे यांचं नाव चालतंय, त्याचप्रमाणे सुभाष भुईर यांचं नाव देखील मध्ये पुढे आलं होतं, पण अजूनही हवा असा उमेदवार मिळत नसल्यामुळे अजूनही कल्याणच्या सीटवर कोण लढणार हे अजूनही निश्चित नाहीये। पण दुसरीकडे श्रीकांत शिंदे हे आधीपासूनच तयारी करून आहे, त्यामुळे श्रीकांत शिंदे यांच्या विरोधातली लढत ही प्रतिष्ठेची लढत असणार आहे, जशी ठाण्यातली लढत असणार आहे त्याचप्रमाणे। पण ठाण्यामध्ये राजन विचारे यांचं नाव हे आधीपासूनच जाहीर होतं आणि त्यांनी कामाला देखील सुरुवात केली होती, त्यामुळे राजन विचारे यांचं नाव आहे, पण कल्याणचं अजून नाव आलेलं नाही, जळगावचे देखील अजून नाव आलेलं नाही, उत्तर मुंबई अजून नाव आलेलं नाही, त्यामुळे काही सीट अजूनही महत्वाच्या सीट ज्या आहेत त्या बाकी आहेत अनाऊन्स व्हायच्या, हे देखील बघणं महत्वाचं आहे। तर उर्वरित ज्या 16 जागा आहेत याच्यावर कोणती सांगलीची एक जागा सोडली तर इतर सर्व जागा ज्या आहेत त्यांच्यावर डिस्प्यूट नाही, त्यामुळे त्या आता जाहीर करण्यात आलेल्या आहेत। कल्याणमध्ये कोण उमेदवार असणार हे देखील महत्त्वाचं ठरणार आहे। बरोबर आहे, ठाणे कल्याण या दोनही जागा ठाकरे गटासाठी सुद्धा तितक्याच प्रतिष्ठेच्या आहेत आणि शिंदे गटासाठी सुद्धा, त्यामुळे इथल्या उमेदवारांची सर्वाधिक उत्सुकता। राजन विचारे विद्यमान खासदार यांना ठाकरे गटानं पुन्हा एकदा ठाण्यातनं संधी दिलेली आहे, पण अक्षय तू म्हटल्याप्रमाणे कल्याणचे उमेदवार मात्र अजूनही गुलदस्त्यात आहेत। पुन्हा एकदा आपण वेदांतकडे जातोय। वेदांत, 17 उमेदवार घोषित झालेत। महाविकास आघाडीचं जागावाटप विचारात घेता ठाकरे गट जास्तीत जास्त किती जागा लढवण्याची शक्यता आहे सध्या? ज्ञानदा, जसं आपण काही नेत्यांशी शिवसेना ठाकरे गटाच्या बोललो त्यांचं असं म्हणणं आहे की 22 जागा हे शिवसेना ठाकरे गट लढवणार आहे, त्यातील 17 जागांचे उमेदवार हे जाहीर करण्यात आलेले आहेत। जसं अक्षयने सांगितलं की 5 ज्या जागा आहेत तिथं अजूनही चर्चा सुरू आहे, कारण त्यामध्ये पालघरची जागा आहे, कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये श्रीकांत शिंदे जर उमेदवार असतील महायुतीचे तर त्यांच्या विरोधात कोणता उमेदवार द्यायचा, त्यासोबतच हिंगोली ही जागा ही सुद्धा शिवसेना ठाकरे गटाकडे आहे, त्या ठिकाणी सुद्धा आपण बघतोय उमेदवार नाही। जळगाव मध्ये सुद्धा चर्चा चालू आहे, कारण 2 ते 3 उमेदवार इथे इच्छुक आहेत। त्यानंतर उत्तर मुंबई ही जागा सुद्धा शिवसेना ठाकरे गटाकडे आहे।
तिथे सुद्धा नेमका कोण उमेदवार असणार, कारण ज्या प्रकारे आपण बोलतोय की घोसाळकर कुटुंबातील एकाला तिथे तिकीट मिळू शकतं अशी चर्चा आहे, मात्र उमेदवार निश्चित झालेला नाहीये. त्यामुळे अशा 5 जागा आहेत ज्यावर अजूनही उमेदवार निश्चित केले नाही. कदाचित वंचित बहुजन आघाडी जर महाविकास आघाडी सोबत येत असेल तर मग या 5 पैकी 2 जागा या वंचित बहुजन आघाडीला दिल्या जाऊ शकतात. तशा प्रकारची सुद्धा एक व्यूहरचना किंवा तशा प्रकारची प्लॅनिंग